नमस्कार. जय जिनेंद्र. मी निलेश नवलाखा. आपल्याला माहीतच आहे की मी चित्रपट निर्माता आहे, ऍक्टिव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे. मी आज आपल्याबरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यामुळे मी तुमच्याबरोबर हा संवाद साधतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे. 2020 साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला. आज 2025 आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे. पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल, निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते. पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र धंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय. कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे, परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाण ठेवलं त्यांनी व्यवसायासाठी. असा निर्लज्जपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता, कुठल्याही खासदारांनी केला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य, कायदेशीर, बरोबर आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भीमाले यांनी अतिशय खालच्या पातळीत जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे. आपल्याला माहितीच आहे जे श्रीनाथ भीमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे, किती जैनांना त्रास तिथं दिला आहे, किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात तिथे. परंतु ते भाजपचे नेते आहेत. मुरलीधर मोहोळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत. आज कोणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात, त्यांच्यावर आरोप लावले जातात, त्यांना त्रास दिला जातो, लोक बोलत. पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे. जे काही मुद्दे रवींद्र धंगेकरांनी मांडलेले आहेत माझे त्याला समर्थन आहे. आणि जे काही गोष्टी त्या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे. हिमालय जिथे राहतात, सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वतीमध्ये 1,00,000 जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात. मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल. माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो, भीमाले असो यांचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.